मिरजेतील आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अशोक कांबळे हे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत. रविवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात भाई आंबेडकर यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. अशोक कांबळे यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढणार आहे. पक्षवाढीसाठी यामुळे मदत होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, नजीर झारी, अशोक कांबळे, डॉक्टर रविकुमार गवई, आनंद हत्तेकर, प्रमोद वायदंडे, नंदू कांबळे उपस्थित होते. रविवारी 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील दिग्गज कार्यकर्त्यांचा प्रवेश या संवाद मेळावा आणि पक्षप्रवेशाच्या माध्यमातून होणार आहे. या पक्षप्रवेशामध्ये मिरजचे माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते अशोकरावजी कांबळे हे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या समवेत बरेचसे माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मिरज विधानसभा आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे या सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय पर्याय उभा करेल ही अपेक्षा आम्हाला आहे, ही खात्री आम्हाला आहे. आगामी 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना भक्कम करणे हे कृती कार्यक्रम घेऊन आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अशोकरावजी कांबळे यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतो आहे. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी विधानसभा आणि लोकसभेमध्ये उज्ज्वल यश संपादन करेल अशी खात्री आम्हाला आहे. धन्यवाद.